पद्धतीने सूचना करेल। पहिली सूचना म्हणजे जे काही आता जे निकष लावलेले आहेत त्याच्यामध्ये 80,000 टन मेट्रिक टन आणि 2 पेक्षा जास्त राज्यातील व्यापार असणाऱ्या संस्थांना आपण राष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार समिती करणार आहात। त्याचा फायदा निश्चितपणे त्या भागातील शेतकऱ्यांना आणि एकंदरच राज्याच्या या सगळ्या व्यवस्थेला होईल। या निमित्तानं 2 सूचना मी करेल। पहिली म्हणजे आपण मार्केट कमिटीच्या निवडणुका करतो त्या संदर्भात सुद्धा असं एखादं बिल आणून निवडणूक मार्केट कमिटीची आहे, मतदार मात्र सोसायटीचा आणि ग्रामपंचायतचा आहे, त्या संदर्भामध्ये असं जर विचार केला तर खऱ्या अर्थानं जे काही व्यापारी असतील त्या ठिकाणचे शेतकरी असतील त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार आपण करावा अशा प्रकारची सूचना करत असताना राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम खूप मोठं आहे, परंतु त्याला जे काही पूरक व्यवस्था निर्माण करणं, गोडाऊन्स निर्माण करणं, शीतगृह निर्माण करणं आवश्यक आहे। त्यासाठी तितकासा पूरक कार्यक्रम राज्याचा नाहीये, त्या संदर्भामध्ये आपण विचार करावा अशी एक सूचना करतो। धन्यवाद।